नो सीईटी नो ॲडमिशन. तुम्ही सर आम्हाला सांगा की असं बायफर्केशन जे तुम्ही सांगत होता ते काय आहे? पहिली अट माझी आहे, तिचे फॉर्म्स आत्ता चालू आहेत जे 9 एप्रिल पर्यंत आहे. तर रिझनिंगचे क्वेश्चन्स यासाठी कुठले सिलेबस किंवा पुस्तक नाही. 2020 पॅटर्न नंतर जे UGCने जाहीर केलं तो ही CET देऊन MCA करू शकतो. आणि अशी माझ्याकडे उदाहरणं आहेत की ज्यांनी मुलांनी आर्ट्स केलं, BCom केलं, ओके, BBA CA केलं, ह्या मुलांनी MCA ला जाऊन चांगले CGPA माळून आज ते वेल पॅकेजमध्ये सेटल्ड आहेत, MNC कंपन्यांमध्ये सेटल्ड आहेत. इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी ज्याची डिग्री 4 वर्षाची आहे बरोबर, तो MBA डिरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. त्याला कुठल्याही CETची गरज नाही, पण त्याला कुठल्याही स्कॉलरशिपचे बेनिफिट्सही मिळत नाही. सर माझ्याकडे गेल्या मी 5 वर्ष ह्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पाहतोय. 1% 2%, 0.18% असलेल्या मुलांचेही आम्ही ऍडमिशन केलेले आहेत. यातली एखादी जरी स्टेप चुकली तरी तो विद्यार्थी ऍडमिशन प्रक्रियेतून बाहेर होऊ शकतो. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन वाडेकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आपले यूट्यूब चॅनल हे मोटिवेशनल व्हिडिओज, करिअर संदर्भातल्या काही केस स्टडीज तसेच बिझनेसच्या केस स्टडीजसाठी ओळखलं जातं. आत्ताच्या घडीला 10वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना 12वी नंतर काय करिअर केलं पाहिजे आणि त्या करिअरमध्ये कशा पद्धतीने कोणत्या एंट्रन्स एक्झाम असतात, या एंट्रन्स एक्झामचा क्रायटेरिया काय असतो, सोबतच ह्या एंट्रन्स एक्झाम दिल्याचा फायदा विद्यार्थ्यांना काय होणार आहे, हे आज आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एका स्पेशल पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आजच्या या स्पेशल पॉडकास्टसाठी आपल्याला जे गेस्ट लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे प्राध्यापक वल्लभ वाघोले. पुण्यातील नामांकित पुणे केम्ब्रिज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सर TPO म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 5 वर्षाचा त्यांचा TPOचा अनुभव आहे. सोबतच ॲडमिशन प्रोसेस, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देणे तसेच विद्यार्थ्यांना यासाठी मार्गदर्शन करणे याच्यामध्ये सरांचा एक्सपर्टाईज आहे. तरी मी आपल्या सर वल्लभ सर आपले आमच्या स्पेशल यूट्यूब चॅनलवरती या स्पेशल पॉडकास्टसाठी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. मी प्राध्यापक वल्लभ वाघोले. या चॅनलवरती मला सरांनी आमंत्रित केल्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो. नक्कीच मला माझा गेल्या 2 ते 3 वर्षात ॲडमिशन प्रोसेस, स्कॉलरशिप किंवा अभ्यासक्रमात झालेले बदल, CETच्या संदर्भातील काही गोष्टी या यूट्यूब चॅनलमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं किंवा सांगायला आवडते. वा, छान. आपल्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी नुकतीच 12वी दिलेली असेल. 12वी नंतर बरेचसे विद्यार्थी सायन्स असेल, आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल हे BBA किंवा BCAचा मार्ग निवडतात. गेल्या वर्षापासून BBA आणि BCA हा अभ्यासक्रम 4 वर्षाचा झालेला आहे आणि त्याला शासनाकडनं CET ही ठेवलेली आहे, ज्याला आपण MSCET म्हणून ओळखतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्या विद्यार्थ्यांना माहितीच नाही CET द्यायची, त्यामुळे विद्यार्थी देत नाहीत आणि नंतर त्यांना कळतं की CET BBA BCसाठी गरजेची आहे. अजून एक प्रश्न मला यातच तुम्हाला ॲड ऑन करून विचारायचा आहे की ही जी CET असते याचं नेमकं BBA BCच्या CETसाठी स्ट्रक्चर काय आहे आणि ही CET देणं बंधनकारकच आहे का? विदाऊट CET पण ॲडमिशन होऊ शकतं? सर सगळ्यात पहिलं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो, नो CET नो ॲडमिशन्स. ओके. त्यामुळं गेल्या 3 वर्षापासून BBA BCA हे ज्या प्रकारे AICTEच्या हातामध्ये गेलेले किंवा AICTEच्या माध्यमातून BBA BCA 4 वर्ष, काही कॉलेजेसमध्ये अजूनही 3 वर्षाचा अभ्यासक्रम राबवला जातो. ओके. यासाठी CET नक्कीच बंधनकारक आहे. त्यासाठी दुसरी कुठलीही MBA सारखी एंट्रन्स एक्झाम राबवली जात नाही. BBA BCA साठी मागच्या वेळेस 2 CET घेतल्या होत्या, परंतु ह्या येणाऱ्या वर्षामध्ये BBA आणि BCA साठी एकच CET आहे जी 100 मार्काची असेल. BBA ला वेगळी होती, BCA ला वेगळी होती? नाही, मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी आणि येणाऱ्या वर्षात BBA आणि BCA साठी CET एकच आहे. एकच CET. परंतु मागच्या वेळेस ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी संभ्रम अवस्था होती, त्यांना CET द्यायची हे माहीत नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्र CET सेंटरने CET दुसऱ्यांदा जूनमध्ये घेतली. त्यामुळे मागच्या वर्षी BBA आणि BCAच्या ॲडमिशन्सला उशीर झाला. परंतु ह्या वेळेस CET सेलने तेवढा अवेअरनेस केलेला आहे, प्रत्येक कॉलेजला माहिती दिलेली आहे. त्यामुळे ह्या वेळेस BBA आणि BCAची CET ही एकच होणार आहे जी 100 मार्काची होती. त्या 100 मार्कामध्ये बायफर्गेशन असं राहील. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना माहितीच नसतं 100 किती मार्काची CET, किती वेळ लागतो आणि अभ्यासक्रम काय. अजूनही आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून अभ्यासक्रम समजून घ्या. तुम्ही सर आम्हाला सांगा की असं बायफर्गेशन जे तुम्ही सांगत होता ते काय आहे नक्की? 100 मार्काची CET आहे जी 2 तासाची CET आहे, ज्यामध्ये येणाऱ्या टेंटेटिव्ह डेट्स या 28 एप्रिल ते 30 एप्रिल BBA आणि BCAच्या असणार आहेत. ओके, म्हणजे याच्या परीक्षा तारखा पण आलेल्या आहेत, टेंटेटिव्ह तारखा आलेल्या आहेत. टेंटेटिव्ह तारखा आलेल्या आहेत. याच्यातच मला पुढे एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे सांगताय की BBA BCA ला एकच CET आहे,
मागच्या वर्षी 2 होत्या, तर हे सगळ्या विद्यार्थ्यांना क्लिअर झालं असेल, परत सीईटी घेतली जाणार नाही, त्यामुळे हा अटेम्प्ट महत्वाचा आहे. याच्या तारखा संपल्यात का फॉर्म भरायचे की अजूनही वाढलेल्या आहेत? सर याच्या तारखा संपलेल्या आहेत. 10 मार्च पर्यंत हे एक्सटेंड डेट झाली होती. सीईटीने 2 वेळा डेट एक्सटेंड केली होती फेब्रुवारीमध्ये, जे की 12वीचे फॉर्म ज्या वेळेस सुटले त्या वेळेपासून 10 मार्च पर्यंत, म्हणजे जोपर्यंत परीक्षेचे भरपूर वेळ दिला होता. त्यामुळे आता यामध्ये कुठलाही तारीख नाही. हा फक्त ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले त्यांना या पॉडकास्टचा फायदा होणार. या माध्यमातून मला तुम्हाला परत एकदा विचारायचंय की हे जे बायफर्गेशन आहे हे नक्की काय आहे, किती मार्काला ही परीक्षा असणार आहे? अर्थात ह्या परीक्षा तारखा गेलेल्या आहेत, त्यामुळे आता अभ्यास करताना फक्त तुम्हाला या पॉडकास्टचा फायदा होईल आणि त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा. सर तुम्ही परत आम्हाला एकदा सांगून द्या की काय बायफर्गेशन याचं. सर याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 गोष्टी मला महत्त्वपूर्ण सांगाव्या लागतील, ज्यामध्ये BBA BCA ची सीईटी एकच असल्यामुळं यात काही कॉम्प्युटरचा भाग, काही इंग्लिश कम्युनिकेशनचा भाग किंवा जनरल नॉलेजचा भाग हा एकत्र करून सीईटीने याचा एक सिलेबस बांधलेला आहे, ज्यामध्ये 30 मार्काचं क्वालिटेटिव्ह आणि ॲप्टिट्यूड टेस्ट, 30 मार्काचे आहे क्वालिटेटिव्ह आणि ॲप्टिट्यूड, 30 मार्काचं व्हर्बल कम्युनिकेशन किंवा ग्रामर ज्यामध्ये तुमचं इंग्लिश कव्हर होतं, बरोबर, 20 मार्काच्या कॉम्प्युटर कन्सेप्ट ज्या मुलांना BCA ला जायचंय पण 12वी पर्यंत त्यांनी कॉम्प्युटर बेस्ड नॉलेज घेतलेले, फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरचं नॉलेज आहे का चेक केलं त्यातून चेक, आणि 20 मार्काचं जे आहे ते आहे तुमचं जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स म्हणजे आत्ताच्या घडामोडी. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय BBA करा किंवा BCA करा, सीईटी बंधनकारक आहे. याला निगेटिव्ह मार्किंगचा कसं आहे? सर यामध्ये कुठलंही निगेटिव्ह मार्किंग होत नाही. आणि वेळ 100 मार्काला किती वेळ आहे? 100 मार्काला तुमच्या BBA आणि BCA साठी 2 तासाचा अवधी आहे, म्हणजे 120 मिनिटं तुम्हाला मिळणार आहेत सगळ्यांना. ओके, 2 तासाचा वेळ आणि 100 मार्काची परीक्षा असणार, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर तुम्ही ही एंट्रन्स एक्झाम देणं कंपल्सरी आहे. सरांनी जसं म्हणलं नो सीईटी नो ऍडमिशन. आता यात मला अजून एक विचारायचं की काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात, मी आता त्यांचे नावं नाही घेत या पॉडकास्टमध्ये, त्यांना वाटायचं की हा पॉडकास्ट स्पॉन्सर केलेला आहे, पण काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यासाठी मग स्वतंत्र सीईटी असते का? सर नक्कीच, काही ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या सीईटी त्यांच्या बेसिसवरती ह्या घेतल्या जातात आणि प्रवेश दिले जातात. बरोबर. परंतु मला या पॉडकास्टच्या माध्यमातून काही गोष्टी इथे सांगूशी वाटतात. स्टेट युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी यात फरक काय? BBA BCA साठी जी सीईटी राबवली जाते, जी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मुलांना ज्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये करायचे स्कॉलरशिपचे लाभ घ्यायचे, ओके, त्या मुलांसाठी स्टेट युनिव्हर्सिटीची एकच सीईटी आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या माध्यमातून त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप देत नाही किंवा ज्या काही देतात, फॉर एक्झाम्पल जर त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची BBA साठी 3 लाख रुपये फीज आहे, तर त्या 3 लाख रुपयामधनं 50,000 40,000 अशी त्यांच्या सवलत मिळते, जी मेरिटनुसार ठरली जाते. बरोबर. परंतु स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कसं होतं, तुम्हाला 1 मार्क पडला तरीही त्या स्कॉलरशिपसाठी संपूर्ण म्हणजे 100% असलेला मुलगाही त्या स्कॉलरशिप घेऊ शकतो आणि 1% असलेला मुलगाही त्या स्कॉलरशिप घेऊ शकतो. याच्यामध्ये म्हणजे फक्त 1% यदा कदाचित असा एखादा विद्यार्थी असला ज्याला 1% मार्क पडला, त्याचं ऍडमिशन होईल का? सर माझ्याकडे गेल्या मी 5 वर्ष हे ऍडमिशन प्रोसेसमध्ये पाहतोय. 1%, 2%, 0.18% असलेल्या मुलांचेही आम्ही ऍडमिशन केलेले आहेत. म्हणजे ही खूप भारी गोष्ट आहे की तुम्हाला 0.18% जरी असते, म्हणजे थोडक्यात नॉन 0% असेल, ऍडमिशनही होते, स्कॉलरशिपही मिळते. स्कॉलरशिपवरती आपण नंतर येऊयात. याच्यामध्ये असंही म्हणलं जातं की मुलींना फ्री एज्युकेशन आहे BBA BCA MBA MC आणि लॉ साठी, तर ते कसं आहे ते आपण नंतर समजून घेऊयात. आता तुम्हाला BBA BCAचा पॅटर्न कळला असेल. आता आपण जाऊयात MBA आणि MCAच्या सीईटीसाठी. ज्या पद्धतीने BBA आणि BCA ला एंट्रन्स एक्झाम आहे, तशी MBA ची कोणती एंट्रन्स एक्झाम आहे हे आधी आम्हाला सांगा, किंवा विविध कोणत्या एंट्रन्स एक्झाम आहेत ज्यातून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळू शकते. सर सगळ्यात पहिलं, जशी BBA BCA ला स्टेट लेवलची एकच सीईटी आहे, बरोबर, तशा MBA साठी वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट आहे, ज्याला आपण ॲटमा, झॅट, मॅट, कॅट या म्हणून ओळखतो. सीमॅट पण आहे माझ्या. सीमॅट पण आहे त्यामध्ये, ज्यामध्ये ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीलाही लागू होतात आणि स्टेट युनिव्हर्सिटीलाही लागू होतात. आता ॲटमाची जर तुम्ही पहिली राऊंड किंवा दुसरी राऊंड बघितली, आपल्या कॅप राऊंडच्या आधी होतात, म्हणजे कॅप राऊंडचा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. ॲटमा ही त्या मुलांसाठी खूप पोषक किंवा खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांनी सीईटी मिस झालेली आहे किंवा बॅकलॉग असल्यामुळे सीईटीचा फॉर्म भरता आलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांनी BBA BCA ला सीईटी दिलेली नव्हती त्यांना परत चान्स नाही मिळत, त्यांना एकच सीईटी. परंतु MBA मध्ये तुम्हाला वारंवार संधी उपलब्ध करून दिल्या जातात. मुळात MBAच्या सीईटी पण 2 आहेत, बरोबर ना? MBAच्या सीईटी ही 2 आहेत, ज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना
1 अटेम्प्ट किंवा 2 अटेम्प्ट हा ऑप्शन जर सिलेक्ट केला असेल तरच तुम्ही सेकंड सीईटी साठी पात्र होता. बरोबर, म्हणजे याच्याही तारखा गेलेल्या आहेत. ज्यांनी 2 अटेम्प्ट साठी केलेला असेल ते 2 सीईटी देऊ शकतात. त्यातला जो बेस्ट स्कोर असेल तो पकडला जातो आणि ज्यांनी एका अटेम्प्ट साठी केला असेल त्याला एकच सीईटी देता येईल. या व्यतिरिक्त तुम्ही जे सांगत होतात की ॲटमा पण देता येऊ शकते आणि त्यातून सुद्धा शासनाचे बेनिफिट मिळतात. फक्त काहीतरी तुम्ही म्हणलं स्कॉलरशिप मिळवण्यासाठी काय? सर स्कॉलरशिप मिळवण्यासाठी ॲटमाचे पहिले 2 राऊंड होतात. टोटल एकंदरीत वर्षभरात 3 ॲटमा होतात. पहिल्या 2 ॲटमा ह्या कॅप राऊंडच्या अगोदर त्यांचे निकाल येतात. त्यामुळे त्यांची विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ही ॲटमाच्या निकाल यायच्या अगोदर होते. परंतु तिसऱ्या ॲटमा किंवा कधी कधी तर सेकंड ॲटमाचा निकाल हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आला तर त्या ठिकाणी मग मुलांना स्कॉलरशिपचे बेनिफिट्स घेण्यासाठी तडजोड करावी लागू शकते किंवा मिळू शकत नाही. बरं, तर हे एकदम स्पष्टपणे तुम्ही सांगितलेलं आहे की सीईटी दिलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना ती मिळत नाही. जर पुण्यामध्ये जर तुम्ही असाल आणि पुणे विद्यापीठाच्या अंतर्गतचे जर कॉलेजेस घेतले तर ह्या सगळ्या कॉलेजेसला आपल्याला ही 100% स्कॉलरशिप वेगळ्या वेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या सवलतीमध्ये मिळणार आहे. आणि त्यात ॲटमाचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 पहिल्या ॲटमा दिलेल्या असतील. ज्यांनी अजूनही सीईटीचा फॉर्म भरलेला नाही परंतु MBA करायचं असेल तर त्यांनी ॲटमा आत्ता दिली तर त्यांना स्कॉलरशिप मिळू शकते. आता आपण या चॅनलच्या माध्यमातून मला सांगावं वाटेल की पहिली ॲटमा जी आहे तिचे फॉर्म्स आत्ता चालू आहेत जे 9 एप्रिल पर्यंत आहे. त्याची 3 मेला परीक्षा होईल आणि 9 मेला निकाल लागतो. ॲटमाचा निकाल हा येणाऱ्या 5 ते 6 दिवसातच रिलीज केला जातो. बरोबर. पुण्यामध्ये 307 नंबर, 308 नंबर, 311 नंबर, 312 नंबरचे ॲटमाचे सेंटर्स अवेलेबल आहे. जो ॲटमाचा फॉर्म तुम्ही आमच्याकडनंही भरू शकता किंवा स्वतःही ॲटमाच्या साईटवरती जाऊन भरू शकता. छान. म्हणजे ज्यांनी सीईटी दिलेलं नाही त्यांना अजून ही सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही ॲटमाचा फॉर्म भरा, तुम्हाला स्कॉलरशिपचे बेनिफिट मिळतील आणि पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही कॉलेज तिथं आपल्याला फीजमध्ये सवलत मिळू शकते. आता येऊयात ह्या MBAचे सीईटीचे फॉर्म ज्यांनी भरलेले त्याचं नेमकं स्ट्रक्चर काय असतं? किती मार्काची परीक्षा आहे, किती वेळाची आहे आणि ह्याला पण निगेटिव्ह मार्किंग आहे का? सर निगेटिव्ह मार्किंग हे कोणत्याही सीईटी किंवा ॲटमासाठी नाहीये. ओके. हा सगळ्यात पहिला मी मुलांचा संभ्रम दूर करतो. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे तुम्हाला जेवढे प्रश्न आहे 100% प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. काही प्रश्न हे अंदाजे जरी दिलेत तरी हरकत नाही कारण तुमचे मार्क मायनस होणार नाहीयेत. बरोबर. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असं आहे. MBAची सीईटी 200 मार्काची आहे ज्याचा वेळ हा 3 तास म्हणजे 180 मिनिटं आहे. ओके. 200 मार्काच्या सीईटी मध्ये 50 मार्क ॲप्टिट्यूड आणि क्वालिटेटिव्ह साठी आहेत. ओके. 50 मार्क तुमचं व्हर्बल आणि इंग्लिश. बरोबर. ज्यामध्ये सेम BBA BCAचाच पॅटर्न, पॅराग्राफ किंवा ग्रामॅटिकल क्वेश्चन्स. ओके. देन तुमचे 50 मार्क हे रिझनिंगचे क्वेश्चन्स येतात. आता रिझनिंगचे क्वेश्चन्स यासाठी कुठलेही सिलेबस किंवा पुस्तक नाही. रिझनिंगचे क्वेश्चन्स म्हणजे काय सर? रिझनिंगच्या क्वेश्चन्समध्ये एखादा सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल पाण्यामध्ये कसा दिसेल असे प्रश्न पडतात, असे प्रश्न येतात. आणि 50 मार्काचे तुमचे स्टॅटिस्टिकल क्वेश्चन्स MBAच्या सीईटीला कसे असतात? फॉर एक्झाम्पल 2, 4, 6 क्वेश्चन मार्क आणि 10. मग मधला आकडा काय असू शकतो? 8. बरोबर. आणि खाली 4 पर्याय असतील. खाली 4 पर्याय असतील, सिलेक्ट करायचे. त्यातला आपल्याला 8 सिलेक्ट करायचे. एवढे सोपे प्रश्न नसणार आहेत, त्यांनी फक्त उदाहरण दिले. एवढे सोपे प्रश्न नसतात. जशी जशी सीईटीचे क्वेश्चन्स तुम्ही पुढे पुढे जातात तशी ह्या प्रश्नांची मर्यादा डेफिशियन्सी वाढत जाते किंवा हे प्रश्नाचे अवघड होत जातात. बरोबर. मग हे जशी MBA BBA BCA ला सारखी सीईटी आहे, म्हणजे एकच सीईटी आहे. BBA BCA दोन्ही कोर्सला असते एकच सीईटी, परंतु MBA आणि MCA ला वेगळी आहे. बरोबर ना? MBA आणि MCA ला सीईटी वेगवेगळ्या आहेत. आता यामध्ये मला MCA चा पॅटर्न काय? आता MC चा पण पॅटर्न सांगा सर. MCA ची सीईटी ही 100 मार्काचीच आहे. 100 मार्काची. MCA ची सीईटी ही 100 मार्काची. म्हणजे MBA थोडं अवघड आहे, MCA थोडं. पण सध्याच्या जनरेशनचा कल हा विद्यार्थ्यांचा कल पाहिला तर तो MCAच्या सीईटीकडे जास्त आहे. ओके. म्हणजे पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जी MCAच्या सीट्स आहेत त्यापेक्षा विद्यार्थ्यांची सीईटी देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे जेवढा जागा आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त विद्यार्थी. अगदी बरोबर. म्हणजे एखादा आकडा आम्हाला सांगितला तर आम्हाला थोडासा अंदाज येईल. असा आकडा कुठलाही अजूनपर्यंत सीईटी सेलकडनं पण जाहीर झालेला नाही. जागा असतील तर 20,000 ते 22,000 लोक सीईटीचा फॉर्म भरतात. पर्याय त्यांना बाकीच्या स्टेट युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरावा नाही लागत, पर्याय स्वीकारावा लागतो. कारण की जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर 26 ज्या स्टेट युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी सीईटी चालणारी आहे. सीईटी चालते. आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला गेलात तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल, त्यांची सेपरेट सीईटी आहे, परंतु तिथं बेनिफिट मिळत नाहीत. म्हणून आग्रह किंवा अट्टहास हा
शासनाची सीईटी देण्याचा असला पाहिजे, MSCET महाराष्ट्राची देण्याचाच MSCT आहे. असला पाहिजे. बरोबर, छान. तर BBA BCA MBA MCA सीईटी बद्दलची आपल्याला इत्थंभूत माहिती मिळालेली आहे. BBA BCA MBA ची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. MCA ची पण तुम्ही आता माहिती थोडक्यात सांगितलीच. MCA चं बायफर्केशन काय आहे आम्हाला ते कळेल का? MCA चे जे 100 गुण आहेत सर, त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल 30 मार्क. ओके. 30 मार्क हे तुमचं कॉम्प्युटर नॉलेज. ओके. आता जसं BBA BCA ला प्रश्न अवघडीची पातळी कमी असते, तसं जे कॉम्प्युटर नॉलेजमध्ये यांचं कोडिंग हे चेक केलं जातं. कारण की MCA करणारा मुलगा हा नक्कीच ग्रॅज्युएशनमध्ये कॉम्प्युटर क्षेत्रातनं चाललेला असतो. बरोबर. 20 मार्काचं तुमचं इंग्लिश व्हर्बल वगैरे चेक केलं जातं आणि 20 मार्काचं जे तुमचं आहे ते लॉजिकल रिझनिंग मध्ये घेतलं जातं. बरं, आता मला याच्यात अजून एक ॲडिशनल प्रश्न असा पडलेला आहे. बऱ्याचदा असं होतं BBA करणारा मुलगा MBA करतो, BCA करणारा मुलगा MCA करतो. BBA करणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा BCom करणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा BA करणाऱ्या किंवा BSc करणाऱ्या विद्यार्थ्याला MCA करता येतं का? सर, हा एकदम उचित आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेला प्रश्न विचारलाय. BA बॅचलर ऑफ आर्ट्स करणारा विद्यार्थीही 2020 पॅटर्न नंतर जे UGCने जाहीर केलं तो ही CET देऊन MCA करू शकतो. आणि अशी माझ्याकडे उदाहरणं आहेत की ज्यांनी मुलांनी आर्ट्स केलं, BCom केलं, BBA CA केलं, ह्या मुलांनी MCA ला जाऊन चांगले CGPA माळून आज ते वेल पॅकेजमध्ये सेटल्ड आहेत, MNC कंपन्यांमध्ये सेटल्ड आहेत. बरं बरं बरं. आणि ह्याला काय असा नियम आहे का की 11वी 12वी तुम्हाला मॅथ्सच असलं पाहिजे तरच ऍडमिशन मिळतं MCA ला? CET चा फॉर्म भरताना MCA संदर्भात हा प्रश्न विचारला जातो किंवा ग्रॅज्युएशन संदर्भात हा प्रश्न विचारला जातो की 12वीला तुम्हाला मॅथ्स होतं का? जरी 12वीला सायन्स असलं तरी सगळ्याच विद्यालयांमध्ये मॅथ्स नावाचा पर्याय हा मॅथ्स विषयाचा पर्याय हा उपलब्ध नाहीये, घेत नाहीत. केमिस्ट्री वगैरे बाकीचे जे ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात ते घेतात. पण यासाठी MHCET किंवा विद्यापीठांनी इन्स्टिट्यूटला काही अधिकार दिलेले आहेत की एक ब्रिज कोर्स नावाची पद्धत आहे, ही इन्स्टिट्यूट स्वतःच्या पातळीवरती घेऊन ह्या विद्यार्थ्यांना इलिजिबल करू शकतं. म्हणजे गणित 12वीला असावं हेही बंधनकारक नाही. म्हणजे जर तुम्ही 11वी 12वी सायन्स केलेलं नसेल, तुमचं कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल किंवा सायन्समध्ये तुमचा PCM ग्रुप नसेल, कदाचित PCB ग्रुप असेल आणि पुढे जाऊन तुम्ही मे बी BBA केले, तुम्ही आर्ट्स केलेलं आहे किंवा तुम्ही BSc सारखा कुठलाही कोर्स केलेला आहे आणि तुम्हाला MCA करायचं, तुम्हाला MCA करता येऊ शकतं. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला हे क्लिअर झालेलं आहे. त्याच पद्धतीने MBA सायन्स कॉमर्स आर्ट्स मधला कुठलाही विद्यार्थी करू शकतो, त्याला तर काय अटच नाहीये. आणि MBA मध्ये आता दुसरा पर्याय जो ओपन झालेला आहे, इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी ज्याची डिग्री 4 वर्षाची आहे, बरोबर, तो MBA डिरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. त्याला कुठल्याही CETची गरज नाही, पण त्याला कुठल्याही स्कॉलरशिपचे बेनिफिट्सही मिळत नाही. बरोबर. या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी जी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे, पुणे विद्यापीठ किंवा बाकीचे जे स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या माध्यमातून इंजिनिअरिंग झालेला प्रत्येक विद्यार्थी हा लॅटरल MBA कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो, ज्याला लॅटरल एंट्री MBA डिरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन आपण म्हणतो. 2 वर्षाचं MBA करायची आवश्यकता नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित हे फक्त इंजिनिअरिंग पुरतच आहे, बरोबर ना? हे फक्त इंजिनिअरिंग पुरतच आहे. फार्मसीची डिग्री 4 वर्षाची आहे, पण फार्मसीची 4 वर्षाची डिग्री असली तरी ते विद्यार्थी लॅटरल एंट्रीला डिरेक्ट ऍडमिशन घेऊ शकत नाही. नियमाप्रमाणे जर तुम्हाला MBAच्या डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन पाहिजे असेल तर आपली फक्त इंजिनिअरिंगची डिग्रीलाच हे फक्त अलाउड आहे. फार्मसी असेल, लॉ असेल किंवा इतर कोणती 4 वर्ष डिग्री असेल त्याला ते अलाउड नाही. ओनली इंजिनिअरिंग 4 इयर्स. छान माहिती दिलेली आहे तुम्ही. आता या पुढचा जो प्रश्न आहे आमचा लॉ संदर्भातला आहे. 12वी सायन्स कॉमर्स आर्ट्स बरेचसे विद्यार्थी लॉला जातात. लॉमध्ये 2 प्रकार आहेत, 3 वर्षाचं लॉ आणि 5 वर्षाचं लॉ. या दोन्हीसाठी एंट्रन्स एक्झाम एकच असते का वेगळी असते? बॅचलर ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो 3 वर्ष आणि 5 वर्ष, या दोन्हीसाठी CET वेगवेगळ्या आहेत. 12वी नंतर जर CET करायची असेल लॉची तर 3 वर्षासाठी, 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे, बरोबर ना? 12वी नंतर ज्या विद्यार्थ्याला लॉ मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, योगायोगाने तिकडे जास्त स्पर्धा नाहीये, 5 वर्षाचा तो लॉ करू शकतो. ग्रॅज्युएशन नंतर ज्या मुलाला लॉ करायचंय तिथे स्पर्धा जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्रात साधारणतः जर उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगायला गेलं 22 ते 25 हजार CETच्या सीट्स आहेत आणि तिथे CETचा फॉर्म भरतात 80,000 जण दरवर्षी. 80,000 विद्यार्थी सरासरी 80,000 विद्यार्थी सरासरी फॉर्म भरतात. आणि महाराष्ट्रात ओव्हरऑल सगळ्या विद्यापीठांच्या मिळून जागा ह्या 20 ते 22 हजाराच्याच घरातच आहेत. अर्थात स्पर्धा सगळीकडे असणारच आहे, त्यामुळं स्पर्धेत जर टिकायचं असेल तर अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. मग ज्या पद्धतीने BBA BCA MBA MCA तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने ह्या लॉच्या CETचं 3 वर्षासाठीचं बायफर्केशन काय, किती मार्काची, किती मिनिटासाठी आणि किती प्रश्न असणार आहेत?
सर लॉची सीईटी ही 120 मार्काची, 120 मार्काची, 120 प्रश्न, 120 प्रश्न आहेत आणि 120 मिनिटं आहेत. वा, तर विद्यार्थ्यांना तयारी करायला सोपं आहे. 120 मार्क, 120 मिनिटं, 120 प्रश्न आणि निगेटिव्ह मार्किंग 0 नाहीये. निगेटिव्ह मार्किंग कुठल्याही सीईटीला नाहीये. हे विद्यार्थ्यांना खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. निगेटिव्ह मार्किंग मध्ये आम्ही असे विद्यार्थी बघितलेत की ज्यांचा स्कोर -5 -10 असा जातो. त्यामुळे इथे तुम्हाला BBA, BCA, MBA, MC आणि लॉ याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. तत्पूर्वी मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. कॅट जर एखाद्या विद्यार्थ्याने दिलेले असेल, IIM साठी तयारी करतात बरोबर ना, कॅटच्या माध्यमातून कॅट जर एखाद्या विद्यार्थ्याने दिलेली असेल तर त्या कॅटवरती किंवा सेमॅट अजून एक नॅशनल लेवल एक्झाम असते, त्यावरती विद्यार्थ्यांना आपल्या स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत कोणत्याही कॉलेजमध्ये MBA साठी प्रवेश मिळेल का? सर नक्कीच. या स्वरूपात या माध्यमातून कॅट किंवा सीमॅट ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत त्यांना प्रवेश मिळू शकतो. परंतु कॅट आणि सीमॅटचा गेले जर 5 ते 6 वर्षात तुम्ही निकाल पाहिलेत तर ते निकाल हे ऑलमोस्ट MBA MCSचे 4 राऊंड झाल्यानंतर येतात. म्हणजे 5वा राऊंड मॅनेजमेंट कोटामध्ये ते निकाल येतात. मग तो विद्यार्थी हा कुठल्याही स्कॉलरशिप वगैरे साठी इलिजिबल राहत नाही. ज्या प्रकारे ॲटमाचा 3रा राऊंड हे 2 किंवा 3 राऊंड झाल्यानंतर, कॅप राऊंड झाल्यानंतर येतात, तसे कॅट आणि सीमॅटचे जे रिझल्ट आहेत ते 4थ्या राऊंड नंतर येतात. याच पद्धतीने आता या माध्यमातून मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. कॅट असेल किंवा सेमॅट असेल अशा नॅशनल लेवलच्या काही एक्झाम घेतल्या जातात. जनरली कॅट घेतल्या ते आपल्या सर्वांना माहिती आहे IIM साठी. मग एखाद्या विद्यार्थ्याने सीईटी नाही दिली, कॅट दिली, तर त्या विद्यार्थ्याला आपल्या पुणे विद्यापीठाच्या अंतर्गतच्या कोणत्याही कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळेल का? आणि त्यासाठी काय तरतूद आहे? सर नक्कीच प्रवेश मिळू शकतो. कॅटचा निकाल हा येतो, त्यामध्ये काही विद्यालयांनी किंवा काही महाविद्यालयांनी यासाठी राखीव जागा जर ठेवल्या असतील तर त्यांना ते बेनिफिट्स नक्कीच मिळू शकतात. परंतु काही महाविद्यालयांनी जागा राखीव ठेवल्या नसतील किंवा सीमॅटचा निकाल हा उशिरा आला तर त्या विद्यार्थ्यांना सीमॅटच्या 4थ्या राऊंडला म्हणजे मॅनेजमेंट कोटामधून ऍडमिशन घ्यावं लागतं. बरोबर. परंतु कॅटचा निकाल आधी येतो. जर एखाद्या विद्यार्थ्याची इच्छा असेल तर तो कॅटच्या एक्झामवरती स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन नक्की घेऊ शकतो. अगदी बरोबर. त्यामुळे जर तुम्ही कॅट दिलेले असेल, सोबत सीमॅट दिलेले असेल, मार्क कमी असतील तर तुम्हाला आठवा परीक्षा देण्याचा ऑप्शन अवेलेबल आहे. जास्तीत जास्त जे मार्क असतील ते गृहीत धरले जातील. यात सर्वात जास्त सरांनी सांगितल्याप्रमाणे सीईटीला जागा आहेत प्रत्येक महाविद्यालयामुळे मध्ये. त्यामुळे सीईटीतून जर तुम्ही प्रवेश घेतला तर लवकर नंबर लागण्याचे चान्सेस राहतात. आता भलेही तुम्ही BBA करा, BCA करा, MBA करा, MCA करा किंवा लॉ करा, यातली सगळ्यात किचकट असणारी प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड. कॅप राऊंड म्हणजे काय? कॅप राऊंड ही प्रोसेस का राबवली जाते आणि कॅप राऊंड जर नाही केला त्याचे काय परिणाम होतात हे आता आपण जाणून घेऊयात. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न आहे, कॅप राऊंड मध्ये नक्की काय काय प्रोसेस केली जाते हे आम्हाला थोडक्यात सांगा. सर याच्यामध्ये 4 ते 5 स्टेप्स आहेत, ज्या महत्वाच्या स्टेप्स आहेत, आणि यातली एखादी जरी स्टेप चुकली तरी तो विद्यार्थी ऍडमिशन प्रक्रियेतून बाहेर होऊ शकतो. हे खूप महत्वाचं वाक्य यांनी वापरलेलं आहे. कॅप राऊंडची प्रत्येक स्टेप पूर्ण करणं हे बंधनकारक नाही, तर तुम्ही त्यातून बाहेर पडाल आणि बाहेर पडलात तर तुम्हाला फुल फी भरून ऍडमिशन घ्यावं लागतं. नक्कीच. ह्या पॉडकास्टचा एक अंतरिम आउटपुट असा आहे की ऍडमिशन होणं, विद्यार्थ्याचं बेनिफिट सोबत ऍडमिशन, सुलभरित्या ऍडमिशन या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमचं होईल. सोबत तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्हाला सगळे बेनिफिट मिळतील. त्या स्कॉलरशिप वरती तर मी यायला उत्सुक आहे की मुलांना काय काय बेनिफिट मिळेल. ज्यामध्ये सगळ्यात पहिलं मुलांनी सीईटीचा फॉर्म भरणं. ओके, सीईटीचा फॉर्म भरला, सीईटीचा निकाल लागणं. सीईटीच्या निकालामध्ये चांगले गुण मिळवणं हा चांगला महत्वाचा घटक आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप महत्वाचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही तर तो मुलगा बाहेर पडू शकतो. आणि चौथी यामध्ये गोष्ट म्हणजे MBA MCA BBA साठी 4 राऊंड आहेत, लॉ साठी 4 राऊंड आहेत, 5वा राऊंड हा मॅनेजमेंट कोटा असतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर चुकलं तर तो विद्यार्थी डायरेक्ट बाहेर पडू शकतो MBA MCA आणि BBA BCAच्या केसमध्ये. परंतु लॉ मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चुकलं की 3ऱ्या राऊंड नंतर ती विंडो पुन्हा ओपन होते, चुकलेलं डॉक्युमेंट आपण पुन्हा अपलोड करू शकतो आणि 4थ्या कॅप राऊंड साठी आपण एलिजिबल होतो. वा, छान माहिती दिलीत. मला अजून एक आता यात प्रश्न आहे जो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध नसते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना आपण कॅटेगरी वाईज जाऊयात एक टेंटेटिव्हली. आपण यात 2 गोष्टी सिम्प्लिफाईड करूयात. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि त्याला पुढे बेनिफिट हवेत समजा, तर त्याला थोडक्यात कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील
जनरलाइज आपण बोलूयात, तर कुठले कुठले डॉक्युमेंट त्याचे असले पाहिजे? सर, ओपन कॅटेगरीचा मुलगा जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला FC सेंटरमध्ये जातो किंवा ऑनलाईन स्कूटनी करतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या 2 गोष्टी आहेत, ज्यामध्ये ऑनलाईन स्कूटनी आणि FC सेंटर म्हणजे फिजिकल स्कूटनीला व्हिजिट करायचं त्याने. बरोबर. त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी मुलाने त्याचं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, BBA असेल तर 10वी 12वी 10वी-12वीचं गरजेचं आहे. MBA साठी ग्रॅज्युएशनचा निकाल, आणि तोपर्यंत त्याचा ग्रॅज्युएशनचा निकाल जर त्याच्या हातात आला नसेल तर तो त्या केसमध्ये अपेअरिंग म्हणू शकतो. म्हणजे हे बऱ्याचदा घडतं, विद्यार्थ्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा निकाल आलेला नाही आणि तुमची प्रोसेस चालू होऊन जाते MBAच्या ऍडमिशनची. त्यामुळे तुमच्याकडे निकाल नसेल, तुम्ही अपेअरिंग दाखवू शकता. मागच्या वर्षी जर पास झालेला असेल तुम्ही पास दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल 2026ला ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय त्याने 2025ला जे मुलं पास झालेत त्याने तिथे पास्ड म्हणून पर्सेंटेजमध्ये जो CGPA आहे तो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून तिथे भरायचंय. आणि जे मुलं आता 2026ला ग्रॅज्युएशन पास आउट होतात, योगायोगाने जर तुमच्या ग्रॅज्युएशनच्या डिग्रीचा निकाल नाही आला तर तुम्ही अपेअरिंग करू शकता. अजून एक, आता म्हणजे 10वी 12वी झालं, ग्रॅज्युएशन झालं, BBA BSc असेल तर 10वी 12वीची मार्कशीट पाहिजेलच. आणि जर तुमचं MBA असेल तर तुम्हाला 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन तुम्ही पास किंवा अपेअरिंगचा निकाल दाखवू शकता. आणि अकॅडमिक डॉक्युमेंट अपार्ट फ्रॉम अकॅडमिक डॉक्युमेंट विद्यार्थ्यांनी आता लागलीच कोणते डॉक्युमेंट काढून ठेवले पाहिजे? सर, ओपन कॅटेगरीच्या मुलाने आता त्याचं डोमिसाईल काढलं पाहिजे. 1 एप्रिल नंतर 2027च्या 30 मार्च पर्यंत वैध राहणार त्यांनी त्याचं उत्पन्नाचा दाखला काढला पाहिजे. ओके. जो स्कॉलरशिपसाठी 8 लाख रुपयाच्या खाली पाहिजे. डोमिसाईल सर्टिफिकेट कुठेही काढून मिळतं? डोमिसाईल सर्टिफिकेट माही सेवा केंद्रामध्ये काढू शकता तुम्ही, किंवा आता जिल्हाधिकाऱ्यांनी एक हे केलंय की आपले सरकार केंद्र प्रत्येक विद्यालयामध्ये चालू केलेले, तर आपले सरकार केंद्रामध्ये तुम्ही तुमचं डोमिसाईल काढून घेऊ शकता विद्यालयांमध्ये. तर विद्यार्थ्यांनो ही गोष्ट लक्ष द्या. पालकांनी सुद्धा जर तुम्हाला BBA BCA MBA MCA किंवा लॉला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे डोमिसाईल असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आधार कार्ड पालक देतात आणि म्हणतात की हेच डोमिसाईल गृहीत धरा, आम्ही भारतीय आहोत. शासनाच्या नियमाप्रमाणे तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वडिलांचं डोमिसाईल चालवून घेण्याचा अट्टास केला जातो, पण काय होतं तसं करता येत नाही सर. ज्यामध्ये ऑक्टोबरमध्ये जेव्हा DTEचं व्हेरिफिकेशन विद्यालयांना लागतं महाविद्यालयात, त्यावेळेस ती अडचण निर्माण होते आणि मग त्या विद्यार्थ्यांना घेऊन विद्यालयांना ARA कडे किंवा FRA कडे जाऊन त्या केसेस सॉल्व्ह करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला भविष्यकाळात अडचण नको असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा ज्याला नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल बऱ्याच जागेवरती एकत्र निघते ते तुम्ही काढून घ्या. सोबतच नॅशनॅलिटी डोमिसाईल तुम्ही सांगितलं, याच्या व्यतिरिक्त तुम्ही उत्पन्नाचा दाखला सांगितलेला आहे, तो 8 लाखाच्या आत असला तर बेनिफिट मिळतात ओपन कॅटेगरीला. जर एखाद्या पालकाचं इन्कम हे 8 लाखाच्या वर असेल तर? सर, ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे त्यांना कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही. कारण की माझा हे असं स्पष्ट मत आहे की ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे त्यांना स्कॉलरशिपची गरज काय. बरं, ठीक आहे. बरं, चला, 8 लाखाच्या वर उत्पन्न जर तुमचं असेल तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. 8 लाखाच्या आत जर पालकांचं इन्कम असेल, म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं इन्कम 8 लाखाच्या आत आहे, कदाचित 7,90,000 आहे, तर त्या पालकांना किंवा त्या विद्यार्थ्याला फीजमध्ये किती स्कॉलरशिप मिळू शकते? ऑन अन ॲव्हरेज जर 1 लाख फी असेल त्याची फी किती कमी होते मुलांसाठी? सर, मुलांसाठी जर तुम्ही ऑन अन ॲव्हरेज जर 1 लाख रुपये फी संस्थेची पकडली, त्यामध्ये 1 लाख रुपये फी ठरत असताना ओपन कॅटेगरीमध्ये, ज्यामध्ये ट्युशन फी 90,000 रुपये असते, 8,000 रुपये तुमची डेव्हलपमेंट फी, साधारणतः ह्या बऱ्याचशा गोष्टी तिथे लागू होतात. फॉर एक्झाम्पल आपण धरून चालूया, तर जीच तुम्हाला स्कॉलरशिप 50% मिळते मुलांना, ती ही तुमच्या ट्युशन फीच्या 50% मिळते. फॉर एक्झाम्पल एका विद्यालयाची 1 लाख रुपये फी आहे, 1 लाख रुपयामधले त्यांची 8,000 रुपये डेव्हलपमेंट फी आहे, 2,000 रुपये त्यांची फॉर्म फी आहे, म्हणजे टोटल ट्युशन फी 90,000 रुपये झाली. तर त्या विद्यार्थ्याला 45,000 रुपये 50% सवलत म्हणजे 45,000 रुपये मिळू. म्हणजे तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या की जर एखाद्या कॉलेजमध्ये 1 लाख रुपये फी असेल तर जवळपास 45,000ची सवलत ही त्या विद्यार्थ्याला मिळते जर त्यांनी CET दिलेली असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं असेल, डॉक्युमेंट उपलब्ध असतील, तर त्याची फी त्या कॉलेजमध्ये फक्त 55,000 रुपये असणार आहे. हे मी मुलांसाठी सांगतोय. शासनाकडनं एक GR आहे माझ्या माहितीप्रमाणे मुलींसाठी फ्री एज्युकेशनचा, तर एखाद्या कॉलेजला 1 लाख रुपये फी आहे, तर मुलींना फी किती राहील? सर, तत्पूर्वी मी आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये एक गोष्ट ऍड करू इच्छितो की अगेन्स्ट कॅप नावाचा एक प्रकार आहे आपल्याकडे, जो तुमचं शिक्षण क्षेत्रात करिअर आहे त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे. अगेन्स्ट कॅप जो पर्याय आहे यामध्ये ओपन कॅटेगरीला कुठलीही सवलत मिळत नाही. बाकीच्या रिझर्व्ह कॅटेगरी किंवा शेड्यूल कास्टमध्ये तो पर्याय आहे की अगेन्स्ट कॅपला स्कॉलरशिप मिळते. ओके.
परंतु ओपन कॅटेगरीला कॅप राऊंड मधनं नंबर लागणंच आवश्यक आहे आणि त्यासाठी जर अगेन्स्ट कॅपमध्ये तो मुलगा गेला तर त्याला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही. बरोबर. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे आणि हे मी उदाहरण देऊन सांगणार आहे की आपल्या जी मगाशी जी चर्चा झाली की 1 मार्क मुलीला पडला तरी तिचं ऍडमिशन होतं. पहिले आपण समजून घेऊयात की शासनाकडनं जी फ्री एज्युकेशन पॉलिसी आहे मुलींसाठी, जर मुलींनी सीईटी दिलेली आहे, मुलींकडे सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत, ओपन कॅटेगरीची विद्यार्थिनी आहे, तिच्याकडे 10वी 12वी ग्रॅज्युएशन आहे किंवा जर बीबीएबीसी असेल तर नॅशनॅलिटी डोमेसाईल 10वी 12वीचे मार्कशीट आहेत, तर त्या केसमध्ये त्या कन्येला त्या मुलीला 1 लाख जर फी असेल तर त्या कॉलेजमध्ये किती फी राहील? सर त्या कन्येला फक्त डेव्हलपमेंट फी राहील. डेव्हलपमेंट फी म्हणजे किती राहील ती? 1 लाखाच्या अगेन्स्ट किती असू शकते? 1 लाखाच्या अगेन्स्ट डेव्हलपमेंट फी जर 7,000 किंवा 8,000 रुपये असेल तर त्या कन्येला त्या कॉलेजची फक्त 8,000 रुपये फी, युनिफॉर्म फी आणि तिची फॉर्म फी एवढीच फी आहे. मुलींना महाराष्ट्रात 100% शिक्षणामध्ये माफ आहे, कुठल्याही प्रकारची फी भरावी लागत नाही. हे बऱ्याचशा मुलीच्या पालकांना किंवा मुलींना माहीतच नाहीये. मुलींसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. जर तुमचं 12वी झालेलं आहे, तुम्हाला बीबीए बीसीए करायचंय, तुम्ही प्रॉपर सीईटी दिलेली असेल आणि कॅप राऊंड मधनं सर्व कागदपत्र दाखवून जर तुमचा मेरिटमध्ये नंबर लागला तर तुम्हाला निश्चितपणे फ्री एज्युकेशन गव्हर्नमेंटकडनं दिलं जातं. सेम MBA ला तुम्ही जर अप्लाय करत असाल आणि जर तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट असतील आणि इतर कागदपत्र असतील, भलेही तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्हाला फ्री एज्युकेशनचे बेनिफिट मिळतात. सोबतच हे जे सवलत मिळणार आहे मुलींना त्याच्यामध्ये पूर्णपणे जर 1 लाख फी असेल तर 7 ते 8,000 रुपये त्या कॉलेजला तुम्हाला फक्त भरायचे, सोबत जी की डेव्हलपमेंट फी, जी डेव्हलपमेंट फी आणि बाकीचे युनिफॉर्मचे फीस वगैरे असतील. मला आता अजून एक प्रश्न विचारायचा असतो मला, एखाद्या मुलीला जर समजा 1% मिळालेला आहे सीईटीला, त्या मुलीला ही सवलत घेता येऊ शकेल का? सर फ्री एज्युकेशनची सवलत 1% जवळचा प्रश्न आणि याचं उदाहरण देऊ शकतो. 2024 साली एका विद्यार्थिनीला 1 मार्क होता. ती आज माझ्या विद्यालयामधून MBA ची डिग्री आणि हॉस्टेलचे साधारणतः 1 लाख रुपये घेऊन बाहेर पडलेली आहे. तिचा 2nd राऊंडला नंबर लागला होता. सीईटीला मार्क होता 1.08%. म्हणजे तुमचं सुद्धा 1.08% असेल आणि मेरिटमध्ये जर नंबर लागला तर तुम्हाला नक्की स्कॉलरशिप मिळू शकते. म्हणजे मुलीचं शिक्षणही फ्रीमध्ये झालंय. बरोबर. तिला वसतिगृहाचेही पैसे मिळतात कारण की ती मुलगी ही बाहेरच्या इथून आपल्याकडे शिकण्यासाठी येते, तर त्याही स्कीम्स आपल्याकडे अवेलेबल. वसतिगृहासाठी काही स्कॉलरशिप आहे त्याच्यावरती आपण येऊच. तत्पूर्वी हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. आता ओबीसी साठी जर 1 लाख रुपये फी आहे तर ओबीसीला काय सवलती आहेत? सर ओबीसी साठी BBA BCA MBA MCA आणि लॉ आपण धरून चालूयात की 1 लाख रुपये एखाद्या संस्थेची फी आहे कॉलेजची तर त्या कॉलेजला त्या विद्यार्थ्याला किती फी पडेल? तर आता ते फक्त एक टेंटेटिव्ह आकडा सांगा आम्हाला. सर ओबीसी साठी सेम आहे, 8 लाखाचं खाली उत्पन्न पाहिजे. फक्त या केसमध्ये तुम्हाला रेशनिंग कार्ड, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट हवंय आणि नॉन क्रिमिनल हवंय. ज्यामध्ये मुलगी ओबीसी कॅटेगरीची असली तर तिला 0 फ्री आहे. त्याबद्दल म्हणजे मुली कोणत्याही कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना मोफत एज्युकेशन आहे. फक्त 1 लाखाच्या अगेन्स्ट तुम्हाला 7,000-8,000, जिथे 1 लाख फी तिथे 7,000-8,000 रुपये तुम्हाला भरायचे. जर मुलं असतील तर त्या मुलांना ओबीसी कॅटेगरीचं काय फी पडेल? सर मुलांना 50% फी मध्ये सवलत आहे. म्हणजे जसं आपण गेलो 1 लाख रुपये फी आहे, डेव्हलपमेंट फी वजा केली 92,000 टोटल ट्युशन फी आहे, त्याच्या 50% 46,000 रुपये होतात. पण आता यामध्ये एक ट्विस्ट मला तुम्हाला सांगायचं आहे. जो मुलगा किंवा मुलगी ओबीसी कॅटेगरी अगेन्स्ट कॅप आहे, उत्पन्न हे 1.5 लाख रुपयाच्या खाली आहे, त्या मुलांना अगेन्स्ट कॅप ही स्कॉलरशिप मिळते. अगेन्स्ट कॅप म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर तुमचा 4 राऊंडमध्ये नंबर नाही लागला, तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये आहात आणि तुमच्याकडे सगळे कागदपत्र उपलब्ध आहेत आणि तुमचं इन्कम जर 1.5 लाखाच्या खाली असेल, तुम्हाला शासनाच्या सगळ्या सवलती मिळतील आणि तुम्हाला फी 45,000 रुपये 47,000 रुपये एवढीच राहील 1 लाखाच्या अगेन्स्ट. त्यामुळे नंबर लावण्याचा प्रयत्न करा. नाहीच लागला तर ओबीसी कॅटेगरीत गेला अगेन्स्ट कॅप. फक्त हे विद्यालयांच्या हातात सीट्स अवेलेबल असणं गरजेचं आहे. ओबीसी टू ओबीसी अलॉटमेंट असलं पाहिजे. ओबीसी अलॉटमेंट असलं पाहिजे आणि मुलींना अगेन्स्ट कॅप जरी असल्या तरीही 8,000 हीच फी पडणार आहे. फक्त उत्पन्न 1.5 लाखाच्या खाली. म्हणजे जर तुम्ही मुलगी जर करणारा MBA करणारा किंवा BBA BCA करणारा विद्यार्थिनी असेल, मुलगी असेल, तर त्याला ते बेनिफिट मिळणार आहे. फक्त पालकांचं इन्कम कमी असावं. दुसऱ्या कॅटेगरीवरती येऊयात, जसं की NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सवलती काय आहेत? सर NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्या मुलगा असू किंवा मुलगी असू,
NT कॅटेगरी आणि SBC कॅटेगरी 1 लाख फी असेल तर किती पडेल त्यांना? फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते सर. 100% फी सवलत यामध्ये आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, यामध्ये आपण एक कॅटेगरी यामध्ये ऍड करू, SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास ज्याला आपण म्हणतो, ज्याला वेलफेअर डिपार्टमेंटच तिन्ही याला स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती आपण ज्याला म्हणतो ते ऍड करतात. SBC आणि NT कॅटेगरीला फक्त तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट फी पे करायची आहे. तुम्हाला 100% फी सवलत यामध्ये आहे. म्हणजे NTB असेल, C असेल, D असेल किंवा SBC कॅटेगरी असेल, यांना जर 1 लाख ऑन एन ॲव्हरेज फी, त्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहे, मेरिटवर नंबर लागलाय, या मुलांना किंवा मुलींना 7 ते 8 हजार रुपये फी असेल फक्त. हो, मेरिटमध्ये नंबर लागला, पहिल्या 4 राऊंडमध्ये लागला, उत्पन्न हे 8 लाख रुपयाची मर्यादा आहे. 5व्या राऊंडमध्ये त्यांचं ऍडमिशन गेलं तर 1.5 लाख रुपये तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा खाली येते. खूप छान आणि माहितीशीर गोष्टी तुम्ही सांगताय. पुढे जाऊयात. SC आणि ST कॅटेगरीला MBA, BBA, BCA किंवा लॉ करायचंय, त्या कॉलेजला 1 लाख रुपये फी आहे. तर ह्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी फक्त लागतं, नॉन क्रिमिनल लागतच नाही, नसतंच. तर त्यात त्यांना फी किती राहील? सर, SC आणि ST कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावरती 65% स्कॉलरशिप येते. क्या बात आहे. जी ओव्हरऑल 1 लाख रुपये फी आहे. ऍज पर द GR त्यांना ती 15 दिवसात विद्यालयाला आणून जमा करावी लागते. ओके. आणि 35% स्कॉलरशिप ही इन्स्टिट्यूटच्या खात्यावरती येते. ओके. त्या मुलांनी आपण धरून चालूयात की ते कॉलेजला पैसे भरले जे काय असतील, तर मुलांच्या खिशातून 1 लाख रुपये फी, त्यातनं मुलांच्या खिशातून किती पैसे जाणार आहेत? सर, 1 लाख रुपये फी आहे, मुलांच्या खिशातून 1 रुपया जाणार नाही, कारण SC आणि ST कॅटेगरीला डेव्हलपमेंट फी ही स्कॉलरशिपमध्ये ऍड होऊन त्यांच्या खात्यावर येते. ओके. तर हे खूप मोठं माहिती असणारी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे. सर्व SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. आणि यामध्ये मी अजून 2 गोष्टी ऍड करू इच्छितो. SC ST कॅटेगरीच्या मुलांना त्यांच्या जो रेग्युलर ते स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरतात, त्या रेग्युलर स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्येच त्यांची एक्झाम फी, त्यांना 7,000 ॲडिशनल मेंटेनन्स अलाउन्स आणि त्या विद्यालयाची डेव्हलपमेंट फी ही ऍड होऊन त्यांच्या खात्यावरती येते. त्यामुळे SC STच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कॉलेजचा युनिफॉर्म आणि विद्यापीठाची फॉर्म फी सोडली तर कुठलीही फी MBA, MCA किंवा प्रोफेशनल टेक्निकल कोर्सेस करायला लागत नाही. बरोबर. खूप चांगल्या सवलती शासनाने दिलेल्या आहेत. शेड्यूल कास्ट असेल किंवा बाकीच्या इव्हन OBC साठी, NT साठी, तर विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं. आता येऊयात पुढच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कास्टसाठी काही ना काहीतरी शासनाकडनं सवलत दिली गेलेली आहे त्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आणि खाण्यासाठी. ओपन कॅटेगरीसाठी काहीतरी एक सवलत आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना राहायचे आणि खायचे पैसे मिळतात प्रत्येक वर्षाला. तर मला एक ऑन एन ॲव्हरेज एका वर्षाला शासनाकडनं कोणती स्कॉलरशिप घेता येऊ शकते किंवा काय अशी आहे ऑपॉर्च्युनिटी ज्यात विद्यार्थ्यांना राहायचे आणि खायचे मिळतील, त्याचं नाव काय आहे? सर, साधारणतः यामध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी प्रत्येक कॅटेगरीसाठी शासनाने काही वेगवेगळ्या स्कीम्स आखलेल्या आहेत. ओके. ज्यामध्ये म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, फी सोडून आता आपला मुद्दा चालू आहे राहायचा आणि खायचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू नये. BBA, BCA, MBA, MCA आणि लॉच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी कोणती सवलत आहे सर सांगतात आपल्याला? ओपन कॅटेगरीसाठी, जनरल कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं कॉलेज हे महानगरपालिकेच्या हद्दीत असेल तर 60,000 रुपये मिळतात वर्षाची. ओके. त्यासाठी त्यांना हॉस्टेलचं ॲग्रीमेंट किंवा ज्या खाजगी हॉस्टेलमध्ये राहत असाल त्याचा करारनामा, म्हणजे हे एका वर्षाला 60,000 रुपये राहायचे आणि खायचे शासनाकडनं दिले जातात त्यांना. 60,000 रुपये मिळतात, ज्यामध्ये लॉ हे सगळ्यांनाच मिळतात का? सगळ्यांना, म्हणजे जे मुलं मेरिटमध्ये नंबर लागलेला आहे सर त्यांना मिळतात. 60,000 रुपये मिळतात 11 महिन्याचे. 11 महिन्याचा करारनामा तो त्यांनी सादर करणं गरजेचं आहे, ॲग्रीमेंट ज्याला आपण म्हणतो. आणि ज्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या मुलांना, मुलगा असू किंवा मुलगी असू, 60,000 मिळणार आहे. म्हणजे मुलींना तर इतका बेनिफिट आहे, 1 लाखाच्या अगेन्स्ट फक्त 7 ते 8 हजार फी आणि राहायचे खायचे 60,000 शासनाकडनं. जे मी मगाशी उदाहरण दिलं की माझ्याकडे 2 वर्ष MBA करून गेलेली मुलगी, जिने फक्त 1.08% वाली विद्यार्थिनी, 0.08% वाली विद्यार्थिनी, जिने 16,000 रुपये फी भरली आणि 1,20,000 रुपये राहायचे वगैरे सगळ्या गोष्टी मिळाल्या. म्हणजे शासनाने तिला तिची MBAची डिग्री करून तत्कालीन काळातील सोन्याचा रेट म्हणजे 1 तोळा दिलाय असं म्हणलं तरी हरकत नाही. बरोबर. चांगल्या सवलती त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. बरं, अशा काही सवलती OBC कॅटेगरीसाठी, NT साठी, SBC साठी आहेत का? सर, SBC आणि NT साठी
पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जी MHADBT पोर्टलवरतीच अवेलेबल आहे ती तुम्हाला मिळते, ज्यामध्ये साधारणतः 5,000 रुपयापासून 18,000 रुपये वार्षिक, कारण की ह्या विद्यार्थ्यांना 100% फी सवलत आहे सर. सवलत असल्यामुळे इकडे थोडं कमी आहे. 5,000 ते 18,000 रुपये अशी सवलत आहे. पण हे विद्यार्थी जी समाज कल्याणच्या माध्यमातून एक योजना राबवली जाते, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले किंवा ज्ञान सावित्रीबाई फुले, या योजनेसाठी ते अप्लाय करू शकतात. याचे वर्षाला त्यांना 54,000 ते 60,000 रुपये मिळतात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 12वीला आणि 10वीला फक्त 60% वरती गुण असणं आवश्यक आहे. परंतु MHADBT वरती जी 5,000 ते 18,000 ची जी स्कीम आहे त्यासाठी तुम्हाला असा कुठलाही क्रायटेरिया लावला जात नाही. फक्त तुमचा करारनामा आणि एक ॲफिडेव्हिट जे संस्थेला अटेस्टेड असलेल्या यामध्ये राहतात किंवा आम्ही खाजगी याच्यात राहतो असं गरजेचं आहे. बरं, याच्यात ओबीसीला काही सवलत आहे, म्हणजे ओबीसीला काही बेनिफिट मिळतात का याचे राहण्यासाठी खाण्यासाठीचे? सर नक्कीच मिळतात. हे जे मी सांगितलं क्रांती सूर्य ज्योतिबा फुले एनटी आणि ओबीसी दोन्ही कॅटेगरी. येस सर, हे वेलफेअर डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतो ओबीसी, VJNT, SBC वेलफेअर डिपार्टमेंटच्या माध्यमातून ह्या स्कीम्स राबवल्या जातात, ज्या सर्वांना आहेत. ओबीसी विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यामध्ये 54,000, 60,000, 48,000 अशा वेगवेगळ्या रक्कम आहेत, त्या तुम्हाला मिळू शकतात. ओके. आणि SC ST कॅटेगरीसाठीची एक स्वतंत्र सवलत काहीतरी आहे, त्यात विद्यार्थ्यांना राहायचे आणि खायचे पैसे मिळतात, ती काय आहे? सर यामध्ये समाज कल्याण पुणे यांच्या माध्यमातून 2 गोष्टी राबवल्या जातात. एक म्हणजे SC कॅटेगरी, जे शेड्यूल कास्ट आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह आहेत पुण्यामध्ये काही समाज कल्याणच्या माध्यमातून चालवली जाणार आहेत. त्या वसतिगृहात जर रूम अलोकेट झाली तर यांना कुठलेही पैसे मिळत नाहीत. परंतु जर यांनी सुआधाराचा फॉर्म भरला, जो सुआधार आणि स्वयं आधार या 2 योजना आहेत, याचे जर फॉर्म भरले तर यांना वार्षिक हे SC आणि ST कॅटेगरीसाठी 60,000 रुपये मिळतात. ओके. म्हणजे जर तुमचं अलोकेशन हे ते वसतिगृहात शासनाने चालवणाऱ्या वसतिगृहात नाही झालं तर त्या केसमध्ये तुम्हाला राहायचे खायचे 60,000 रुपये मिळतात. यासाठी सोपी आहे, सुआधार नावाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म आणि त्या कागदपत्रांची लिस्ट ही एक झेरॉक्स कॉपी ही समाज कल्याणला तुम्हाला जमा करायची आहे. समाज कल्याण जर त्यात काही त्रुटी आल्या तर ते तुम्हाला कळवत राहतं. त्या त्रुटींचा फॉलोअप घ्या आणि 60,000 रुपये तुम्हाला तुमच्या हक्काचे मिळवा. आता यामध्ये जे हॉस्टेल अलोकेट होतात सर, हे मेरिटनुसार अलोकेट होतात. हे जे हॉस्टेल अलोकेट होतात हे मेरिटनुसार होतात. म्हणजे 500 हॉस्टेलपैकी जर 1,000 मुलांनी अप्लाय केलं असेल आणि 80च्या वरती टक्के गुणवत्ता असणारे विद्यार्थी जर एलिजिबल होत असतील तर त्या 80% वरती असणाऱ्या 500 मुलांना हे होतात. चला, चांगली माहिती दिली तुम्ही. त्यामुळे या पॉडकास्टच्या माध्यमातून आज BBA, BCA, MBA, MCA आणि लॉला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना CET बद्दलची माहिती मिळाली, सोबतच ॲडमिशन प्रोसेसबद्दलची माहिती मिळाली, सोबत स्कॉलरशिपची माहिती मिळाली, सोबत वसतिगृह योजनांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला आज कळलेले आहेत. त्यामुळे ही उत्तम पद्धतीने जी आम्हाला माहिती आपण सांगितलेली आहे, या व्यतिरिक्त आपल्याला जाता जाता विद्यार्थ्यांना काही विशेष संदेश द्यायचा आहे का? सर विद्यार्थ्यांना संदेश असाच द्यायचा आहे की NAP 2020 पॅटर्नमध्ये बऱ्याचशा प्रॅक्टिकल गोष्टी ॲड झालेल्या आहेत, ज्यामध्ये मी एक स्लोगन वाचतो खूप ठिकाणी की मुलगी शिकली प्रगती झाली. पण मुलगी नक्की काय शिकली म्हणून प्रगती झाली? त्यामध्ये जर NAP 2020चा अभ्यास तुम्ही बघितला तर मी एक उदाहरण देऊ इच्छितो की या अगोदरचं जे शिक्षण होतं ते फळ्यावरती कार कशी चालवायची हे शिकवलं जायचं शिक्षकांच्या माध्यमातून, की कारला 4 चाकं असतात, एक स्टेअरिंग असतं, एक क्लच असतो, एक ब्रेक असतो. पण यामध्ये जी शासनाने भर घातली ती प्रॅक्टिकल स्किल्सची घातलेली आहे. MBA असो, BBA असो किंवा MCA असो किंवा लॉला प्रॅक्टिस नावाचा जो पार्ट असो, यामध्ये OJT इंटर्नशिपचे प्रकार ॲड केलेत. म्हणजे विद्यार्थ्यांना लायसन मिळतंय गाडी चालवायचं, परंतु ते प्रॅक्टिकल नॉलेज रस्त्यावरती गाडी चालवून मिळतंय. क्या बात आहे. आणि दुसरा एक संदेश द्यायचा म्हणजे की शासनानं स्टेट युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून किंवा विद्यापीठांच्या माध्यमातून ज्या काही योजना केल्यात, मुलींना फ्री एज्युकेशन केलंय. फ्री एज्युकेशनबद्दल मला एक घटना सांगूशी वाटते की तत्कालीन काळात सन्माननीय एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि एका मुलीला वैद्यकीय कॉलेजमध्ये फी भरायला पैसे नसल्यामुळं तिने आत्महत्या केली आणि हा प्रकार शिंदे साहेबांना समजला. तेव्हा त्यांनी त्यावेळेस एका रात्रीमध्ये यांनी हा GR काढला आणि उदय सामंत यांना सांगून ही गोष्ट केली की मुलींना फ्री एज्युकेशन. सो खूप साऱ्या बेनिफिट्स अवेलेबल आहेत. तुम्ही ह्या गोष्टींचे फायदे घ्या. आणि स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर आत्ता रोलिंग होताना दिसत असेल, या रोलिंगमध्ये तुम्ही कधी 24/7 कॉल करा.
ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेस, शिष्यवृत्ती किंवा प्लेसमेंटच्या बाबतीतही जर काही तुम्हाला अपडेट्स वगैरे हवे असतील तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. नक्कीच माझी टीम किंवा मी स्वतः तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद सर. सरांनी शेवटी सांगितलेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेले बदल हे जास्त परिणामकारक आहेत आणि याचा प्रचंड फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ॲडमिशन संदर्भातील डाऊट्स असतील, स्कॉलरशिप संदर्भातील डाऊट्स असतील किंवा ही प्रोसेस कशी राबवायची, कोणते कॉलेजेस निवडायचे, यात कोणते बेनिफिट्स मिळणार आहेत या संदर्भात डाऊट्स असतील तर आम्हा दोघांचेही नंबर तुम्हाला स्क्रीनवर सरांनी सांगितल्याप्रमाणे दिसतील. तुम्ही आम्हाला संपर्क साधा, सरांना संपर्क साधा. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन करू. कोणत्याही प्रकारचे पैसे त्यासाठी चार्ज केले जाणार नाहीत. त्यामुळे असे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला जर अजून हवे असतील किंवा कोणत्या कोर्सवर तुम्हाला अजून डिटेल व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वल्लभ सर, आज तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल डॉक्टर सचिन वाडेकर या यूट्यूब चॅनलवरती आलात. BBA, BCA, MBA, MCA आणि लॉ या संदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिली. त्याबद्दल आम्ही आपले प्रचंड आभारी आहोत. तरीही एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल प्रेक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून किंवा पालक म्हणून तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न द्या. वल्लभ सर असतील किंवा मी असेल त्याच्यावरती निश्चितपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मी डॉक्टर सचिन वाडेकर आभार मानतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या ओळखीच्या लोकांना जे आता BBA, BCA, MBA, MCA किंवा लॉ करू इच्छितात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि भरभरून कमेंट करा आणि भरपूर प्रेम आम्हाला द्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. हा पॉडकास्ट संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर.